ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान, मनोरंजन, संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। बोगस अपंग प्रमाणपत्र घेऊन नाशिक विभागात हजारो शिक्षक कर्मचारी शिक्षण संस्थेत लागले आहेत। त्या सर्व दिव्यांग प्रमाणपत्र धारकांची चौकशी करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत। एकट्या जळगाव जिल्ह्यात 200 शिक्षक अपंग दाखले बनावट घेऊन आहेत। त्यांची वैद्यकीय चाचणी होणार आहे। शरद शिंदे, मनोज पाटील सोबत पारोड्याचा योगेश पाटीलनेही बोगस भरती केली आहे। तर दिव्यांग युनिटमध्ये सरप्लस शिक्षक दाखवून त्यांना इतरत्र शाळेत समायोजन करायचे असा खेळ करण्यात आला आहे। कुठेही काम न करता फक्त कागदावर नोकरी दाखवून पगार घेण्याचे काम कित्येक संस्थांमध्ये सुरू आहे। याचीही चौकशी सुरू झाली आहे। अपंग शिक्षक दाखवून मागील फरक 40 ते 50 लाख प्रत्येकी काढण्यात आले आहेत। असे कोट्यावधी रुपये शासनाचे लादण्यात आले आहेत। या प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारण्यात आला आहे। त्यामुळे शासनाने ही कडक धोरण अवलंबिले आहे। त्यामुळे शेकडो शिक्षक घरी जाण्याच्या मार्गावर आहेत।